श्री यज्ञवल्क्य वेद पाठशाळेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। वेद पाठशाळेला 21 वर्ष पूर्ण होत आहेत। या वर्धापन दिनानिमित्त सर्व भक्तांच्या ऐहिक पारलौकिक उन्नतीसाठी गणेशनगर पंचमुखी हनुमान मंदिर प्रांगण येथे पंचकुळात्मक गणेश याग इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे। खुशी आहे। पाठशाळेची स्थापना 2004 साली झालेली आहे। 2004 सालपासून आजच्या दिवसापर्यंत आज 21 वर्ष होत आहेत। दरवर्षी असे यज्ञ याग पारायण वेद पारायण सोहळा विविध प्रकारचे आम्ही आयोजन करतो। संस्कृत संभाषण शिबिर आयोजन करतो आणि या आजच्या दिवसापासून उद्यापर्यंत 3 दिवस हा यज्ञ आज यज्ञ झाला। आज 20 यजमान होते, उद्या यज्ञ आहे, उद्या 20 यजमान आहेत आणि उद्या सायंकाळी सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांचं सायंकाळी 7 वाजता प्रवचन आहे। प्रज्ञाचक्षु मुकुंद काका जारदेवळेकर यांचा सत्कार सोहळा आहे। त्यांच्यासोबत नांदेड येथील खंडूगुरू जोशी यांचा पण सत्कार आहे। हा कार्यक्रम 3 दिवसापासून चालू आहे। आज दुसरा दिवस आहे। सर्वांनी उद्याच्या सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या प्रवचनाला सर्वांनी आवर्जून यावे ही सर्वांना आमच्या पाठशाळेतर्फे आवाहन करण्यात येत आहे। गेल्या 21 वर्षापासून या ठिकाणी वेद पाठशाळा सुरू आहे। माझं नाव शंकर पांडे आहे। या ठिकाणी 21 वर्षापासून अविरतपणे खूप कष्टाने जे की इथे राहतात मनोज गुरु बालाजीराव जोशी यांनी काशी क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत आणि गेल्या 21 वर्षापासून अविरतपणे ते वेदाची सेवा करत आहेत। त्यांच्या हातून काणव संहिता शिकून जवळपास 60 विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत। हे साधं काम नाही आहे। एखादं आपण मुलाला बाहेर ठेवून शिकवायचं म्हणजे त्याच्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात हे जनसामान्य लोकांना माहिती आहे। पण 10 विद्यार्थी आपल्या घरी ठेवून घेणं आणि त्यांचं योग्य ते परिपालन करणं आणि त्यांना योग्य वेदाभ्यास करू घालणं ही फार मोठी गोष्ट आहे। आणि वेदसेवा हीच देशसेवा आहे आणि वेदाचं रक्षण हेच पर्यावरणाचं रक्षण आहे। वेदाचं रक्षण हेच देशाचं रक्षण आहे आणि आपल्या सैनिकाचं रक्षण देखील हे वेदाचं रक्षण केलं तरच त्यांचं रक्षण होईल। याकरता ह्या मागचा हा सर्व उद्देश आहे। म्हणून आपण ही वेदसेवा या ठिकाणी चालू आहे। त्यानिमित्त या ठिकाणी हा सर्व उपक्रम चालू आहे। या सर्व उपक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती। 21 वर्षापासून मी सन्माननीय मनोज गुरु सोबत आहे आणि ते आमचे गुरु आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही 21 वर्ष हे यज्ञ समारोह केलेले आहे। आणि मी आता बघितले एक छोटासा घर आहे 30 बाय 40च्या, त्याच्यामध्ये 20-20 मुलं घेऊन हे पाठशाला चालवतात। हे काही साधी गोष्ट नाही। इतकं फार मोठं काम आहे। वैदिक आणि ह्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मनोज गुरु सारखा माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही। आणि असं यज्ञ असं संस्कार असं हिंदुत्व टिकण्यासाठी मनोज गुरु सारखं लोक पुढं याले आणि समोर येऊन हे मोठं काम करायला ते मला फार आनंद होतो। असंच त्यांनी पुढाकार घ्यावा। आम्ही त्यांच्यासोबत तन मन धन आम्ही उभे आहे हे मी त्यांना सांगतो।